आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील दिव्यांग दयानंद ढोबळे या तरुणाने मोठ्या जिद्दीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 18 गुंठे क्षेत्रावर भेंडी पिकाची लागवड केली आहे। दयानंद ढोबळे हे 8वीत असताना त्यांचा उजवा हात हा कुटी मशीन मध्ये जाऊन मनगटापासून तुटला। तेव्हापासून दयानंद हे सर्व कामे एका हातानेच करत आहेत। माझा अपघात हा 8वीत असताना झाला होता। तर मी अपघाताच्या आधी उजव्या हाताने लिहिणं वगैरे सर्व कामं करत। तर अपघात झाल्यानंतर पूर्ण माझं लाईफ चेंज झालं। तर सर्व कामं डाव्या हाताने सुरुवात करायला स्टार्ट केली। त्यानंतर पुढे एज्युकेशन चालूच ठेवलं। SYBCom पर्यंत शिक्षण झालं। तर नोकरी पाण्याच्या मागे न लागता तर शेतीमध्येच काहीतरी नवीन प्रयोग करणं किंवा शेतकरी आपण असल्यामुळे शेतीमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात करण्यासारखं आहे। घरची परिस्थिती जेमतेम असल्याने व तसेच कुटुंबालाही हातभार लावण्यासाठी त्यांनी SY पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला। धडधाकट तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने दयानंद यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भेंडी सोबत मिरची, चवळी अशी विविध पिके त्यांनी फुलवली आहेत। भेंडी या पिकाची लागवड करण्याआधी नेटवरनं पिकाचे खत व्यवस्थापन, उत्पादकता याची माहिती घेतली होती नेटवरनं। सध्या मी या क्षेत्रामध्ये 18 गुंठ्यामध्ये लागवड केली आहे। या 18 गुंठ्यामध्ये 350 ग्रॅम बियाणे लागलेले आहे। या पिकाला स्टार्टिंग स्टेजला 05233 मायक्रोन्यूट्रिएंट्स 134013 ही सूक्ष्म अन्नद्रव्य पाण्यातून दिली होती। कीड यावरती बुरशीचं प्रमाण जास्त असते, तर एक 7 ते 8 दिवसांनी नॉर्मल स्प्रे घेतो। तर तो ड्रोनच्या सहाय्याने घेतला जातो। लागवड केल्यानंतर साधारण 45 ते 50 दिवसांनी पहिले तोडणी चालू झालेली आहे। सुरुवातीला बाजारभाव 45 ते 50 रुपये किलो दराने मिळालेला आहे। सध्या 18 गुंठे क्षेत्रामध्ये दररोज याची तोडणी केली जाते। तर 65 ते 70 किलो दररोज भेंडी निघते। आजपर्यंत ड्रीप, मल्चिंग, बी बियाणे, औषधे या सर्वसाठी 60 ते 65 हजार रुपये खर्च आलेला आहे। या 18 गुंठे क्षेत्रामधनं 5.5 ते 6 टन उत्पन्न अपेक्षित आहे मला। 3.5 ते 4 लाख रुपये एक शेवटच्या तोड्यापर्यंत उत्पन्न निघणं अपेक्षित आहे। दरम्यान दयानंद यांना शेतीतील कामे करण्यासाठी वडील ज्ञानेश्वर व आई निर्मला यांची मोठी साथ असते। शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या तरुणांच्या पुढे दयानंद ढोबळे या दिव्यांग तरुणाने एक आदर्श ठेवला आहे। तरुण पिढी बोलते की शेती परवडण्यासारखी नाही, तर कष्ट करा, बाजारभावाचा अभ्यास करा, व्यवस्थित नवीन तंत्रज्ञाने त्याचा वापर करा, तर नक्कीच शेती फायद्यात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन काकडेसह संकेत गांजवे, मंचर, पुणे।